आज करमाळमध्ये प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत। भाऊ, काय सांगाल? आपल्या माध्यमातून एक मशाल मोर्चा काढण्यात आला होता शेतकरी कर्जमाफीसाठी, त्याच्यानंतर बैठक झाली। काय नेमकं त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला? बैठकीमध्ये काही निर्णय झाला नाही, पण 2-3 पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामं MRHS मध्ये घ्यावी यासाठी त्यांनी एक समिती तयार केली। आणि माझा एक प्रश्न होता का रासायनिक खताले जर आपण सबसिडी देतो तर सैन खताले का देत नाही, या 2 विषयावर सकारात्मक झालं। पण कर्जमाफीच्या बाबतीत मुख्यमंत्र्याशिवाय काही होणार नाही। मला वाटते कृषी मंत्री इच्छा जरी असली तरी मुख्यमंत्री काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून आहे, आणि मुख्यमंत्र्याची सध्या इच्छा दिसत नाही। कर्जमाफी नाही झाली तर आपली पुढची दिशा काय असणार? आता आम्ही पाहतोय 28 तारखेला एक मीटिंग आहे, ते मीटिंग झाल्यानंतर मग निर्णय घेऊ कशा पद्धतीने समोर जायचं। आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार असं देखील चर्चा आहे, त्यावरती भाऊ ते काय एका कुटुंब परिवारातलेच आहे, एकत्र आले पाहिजे। ते एकत्र आले तर महाराष्ट्रातले सगळे भाऊ एकत्र येईल, चांगला फायदा होईल। आता पाहतोय की भाऊ निवडणुका पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्या अद्याप नगरपालिका असतील, त्यापर्यंत हे वातावरण चांगलं होत नाही बीजेपी साठी, तेपर्यंत त्या निवडणुका होणार नाही। कारण पुन्हा EVM मशीन मध्ये घोड करण्याचा प्रकार करावा लागेल, आणि त्यांना जर तशी व्यवस्था बीजेपीला नसली तर त्या निवडणुका होणार नाही, आणि ती व्यवस्था झाली तर मग लगेच निवडणुका होईल। म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मशीन मध्ये पुन्हा घोळ होऊ शकतो? हा, होऊ शकतं। जर मर्दांगी असेल तर बॅलेट वर घ्यावं, खरे मर्द असन, प्रभू रामचंद्राचे खरे भक्त असन तर त्यांची ते अवकाद असेल त्याने दाखवली पाहिजे बॅलेट वर घ्यायची। नक्कीच या ठिकाणी प्रहार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष यांनी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या बॅलेट पेपर घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे। कॅमेरामॅन हर्षवर्धन गाडे सह शीतल कुमार मोटे, TV9 मराठी।